आणि लोकसभेसंदर्भात इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम मधून। अमरावतीमधून बच्चू कडू उमेदवार देणार, नवनीत राणांचा पराभव करणार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। तर बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांचा फोन, अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावलं। चर्चेनंतर बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढाई नाही, ही लढाई एकनिष्ठ आणि बेडूक उड्या मारणाऱ्यांमध्ये होणार, अमोल कोल्हेंचा टोला। थोडी दुरुस्ती करतो, ही लढत कोल्हे विरुद्ध आढळराव ही होणार नाही, ही लढत एकनिष्ठाची बेडूक उड्या अशी होणार आहे। अजित पवार श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम करतायत। ठाण्यात गुंडगिरी वाढल्याचं अजित पवार कल्याणमध्ये म्हणाले। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। अजित पवार श्रीकांत शिंदेला पाडण्याचं काम करतायत। ही मतं युतीच्या विरोधात जाणारी आहेत या एका कारणामुळे। शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंग पाटलांचा पुढच्या आठवड्यात शरद पवार गटात प्रवेश। शरद पवारांची मोदी बागेत घेतली भेट, आम्हाला रणजित निंबाळकरांचा पराभव करायचा आहे अशी प्रतिक्रिया। आजकाल पुतणे जास्त बोलायला लागलेत। संजय शिरसाटांचा संग्रामसिंग पाटलांना टोला। शहाजी बापू जो निर्णय घेतात तो अभ्यास करून घेतात असंही वक्तव्य। आजकाल पुतणे लोक जास्त बोलायला लागलेले आहेत, परंतु शहाजी बापूंचा राजकारणातला असलेला अनुभव अत्यंत दांडगा आहे। आमदार राजू पारवेंचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। वर्षावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजू पारवे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। ज्योती मेटेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक। उदयनराजेंना दिल्लीमध्ये 3 दिवस थांबल्यानं वाईट वाटलं। सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। काहींना त्यांच्या सोयीसाठी केंद्र पटकन वेळ देतं, सुळेंचा भाजप निशाणा। मला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गादीचा अर्थातच मानच आहे, त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या। हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला।